अर्थशास्त्रामध्ये अनेक अर्थशास्त्र तज्ञ असतात. ते विविध विषयावर रिसर्च करत असतात. जसं मार्शलनं जे आहे अनेक विषयावर रिसर्च केलं. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी, चेंबरलिननी अनेक विषयावर रिसर्च केलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये जेव्हाही ते रिसर्च वगैरे करत असतात, तर ते त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या विषयी विधान करतात. जसं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत मांडला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, त्यास असणारी मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. आता हे विधान जे आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राच्या मूलतत्वे या पुस्तकात सांगितलं होतं. बट त्यांनी जे विधान केलं होतं ते त्यावेळेसची बाजारपेठेतील जी परिस्थिती होती त्यानुसार सांगितलं होतं. होते काय की काही वेळेस बाजाराची जी परिस्थिती असते ते त्या विधानाच्या उलट असते. मग अशा वेळेस त्यांच्या व्यतिरिक्त जे अर्थशास्त्र तज्ञ असतात त्यांना त्या विधानाच्या विपरीत परिस्थिती आढळते. मग त्या विधानाला ते टीका करायला चालू करतात किंवा स्वतःच एक विधान तयार करतात आणि डॉक्टर अल्फ्रेड मार्शलच्या विधानाला टीका किंवा अपवाद असं ते सांगत असतात. असं अनेक वेळा अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे की एखादा एक अर्थशास्त्र तज्ञ येतो, एक पर्टिक्युलर गोष्टीविषयी विधान करतो आणि त्या विधानाच्या विपरीत परिस्थिती केल्यास बाकी सर्व जे अर्थशास्त्र तज्ञ असतात ते त्या विधानाला अनुसरून एक विधान करतात जे की टीकेच्या स्वरूपात असतं. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहितीच आहे मागणीच्या नियमाच्या अपवादामध्ये एक अपवाद आहे ते म्हणजे गिफेनचा विरोधाभास. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी जे नियम सांगितलं होतं त्यावेळेस प्राचार्य रॉबर्ट गिफेन यांना त्या विधानाशी मिळती जुळती परिस्थिती निदर्शनास आली नाही. बट जेव्हा अल्फ्रेड मार्शल यांनी वापस पुन्हा एक वेळेस मार्केट रिसर्च केलं त्यावेळेस त्यांना जसं त्यांनी विधान केलं होतं तसंच परिस्थिती आढळली होती. म्हणजे अर्थशास्त्र तज्ञांमध्ये टीकेचं आणि विधानाचं हे सिलसिला जो आहे तो अगोदरपासूनच चालू आहे. जसे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे आपण उपयोगिता विश्लेषण हा चॅप्टर डिस्कस करत आहोत आणि उपयोगिता विश्लेषण मध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, विधान आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना जसं जेव्हा जेव्हा उपभोक्ता वस्तूचे सेवन करत असतो, ज्या ज्या पद्धतीने तो वस्तूचे सेवन करत असतो, जसं जसं तो सेवन करत असेल तसं तसं त्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता असते ते कमी 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 होत जाते. आता काही काही गोष्टी असतात जे या सिद्धांताच्या विधानाला अपवाद असतात, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. बट हा जो घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला काही टीका पण झालेल्या आहेत. राईट, कोणते कोणते टीका आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असतो हा काही गृहीतकांवर आधारित आहे. तर टीकाकारांचं म्हणणं आहे की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात वापरलेली जी गृहीतके आहेत ते अवास्तव आहेत. म्हणजे एक्स्ट्रा आहेत, ऍडिशनलचे आहेत, तशी परिस्थिती ऍक्च्युअल मध्ये नसतेच, वास्तविक नाहीयेत, रिअलिस्टिक नाहीयेत, अनरिअलिस्टिक अझम्पशन्स आहेत. म्हणजेच काय, चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकांवर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे काय की आता टीकाकारांचं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणालात की जसं जसं उपभोक्ता त्या वस्तूचे सेवन करत असतो त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी होते. आता ती जी वस्तू आहे प्रत्येक वेळेस वस्तू एकसारखी असावी किंवा एकसारखी मिळेल असं नाही. कारण या देशामध्ये अनेक शेतकरी आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शेती करत असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन हे एकसारखं यावं, एकसारखीच भाकरी मिळेल आपल्याला असं नाही. कधी भाकरी जी आहे ते आकारानं सुद्धा एकसारखी असेल, बट चवीनं जर ती एकसारखी नसेल, अगोदर सारखी चांगली टेस्ट नसेल, तर मग उपभोक्ता जो आहे तो वस्तूचं सेवन करणार नाही. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, सातत्य आणि स्थिरता. जो व्यक्ती आहे, जो वस्तूचा उपभोग घेणार आहे, तो सातत्याने तो वस्तूचा उपभोग घेईल असं नसते किंवा स्थिरता नसते. त्याला ते वस्तू आवडेलच असं नाही. आज त्याला ती वस्तू आवडत आहे, उद्या ती आवडेल असं नाही. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे विवेकशीलता. विवेकशीलतामध्ये यांनी काय पॉइंट सांगितलेले आहेत की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जर लागू यायचा असेल तर व्यक्ती जो त्या वस्तूचे सेवन करत आहे तो विवेकशील असला पाहिजे. बट अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. बट टीकाकारांचं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीच हा विवेकशील असतोच असं नाही. त्यामुळे अवास्तव गृहीतकांमुळे
या सिद्धांतावर टीका करण्यात आलेला आहे की हा सिद्धांत जो आहे याच्यामध्ये जे गृहीतके आहेत ते अवास्तव आहेत, अनरिअलिस्टिक आहेत. तशा प्रकारची परिस्थिती क्वचितच कधी निर्माण होऊ शकते. ऑलराईट. परंतु प्रत्यक्षात सर्वसाठी एकेच वेळेस पूर्ण होऊ शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सपोज वस्तू जर एकजिन्सी असेल ठीक आहे, पण जर उपभोग घेणाऱ्या व्यक्तीमध्ये सातत्य आणि स्थिरता नसेल तर लागू होणार नाही. समजा वस्तू जे आहे ते एकजिन्सीपणा आहे, सातत्य आहे, त्याच्यामध्ये स्थिरता पण आहे, बट व्यक्ती जर विवेकशील असेल तर ते प्रत्येक व्यक्ती विवेकशील असेलच असं नसतं. त्यामुळं या विधानामध्ये जो गृहीतके आहेत अवास्तव गृहीतके आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. दुसरं सांगण्यात आलेलं आहे की बाबा संख्यात्मक मापन. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जर लागू व्हायचा असेल तर त्याच्यामधला एक गृहीत आहे संख्यात्मक मापन. म्हणजेच काय की वस्तूच्या उपभोगापासून जे मिळणारं तुम्हाला मानसिक समाधान आहे ते आपल्याला संख्यात मोजता आलं पाहिजे असं आपल्याला गृहीत धरलं आहे. जसे की चेक करा, मी तुम्हाला सांगितलं पहिली भाकरी खाल्ल्यानंतर माझ्या मनाला जे समाधान आहे ते 25 आहे, बट माझं मनाचं जे समाधान आहे मानसशास्त्रीय समाधान आहे ते मी कसं मोजलो, ते मोजण्याचं काही मेजरमेंट नाहीये, बट ते लागू होण्यासाठी आपल्याला गृहीत धरावं लागते, संख्यात्मक मापन करावं लागते असं गृहीतकामध्ये सांगितलेलं आहे. आता टीकाकारांचं म्हणणं काय की बाबा उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते. मान्य आहे की उपयोगिता बेरीज करता येते, तुम्ही उपयोगितेला संख्यात्मक मापन करू शकता, कोष्टक आकृती वगैरे तयार करू शकता, बट प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. जसं की तुम्ही जर एका वजन काट्यावर थांबलात तर तुमचं वजन किती आहे चेक करता येते, बट तुमच्या मनावर किती ओझं आहे हे तुम्हाला चेक करता येते का? नाही, कारण ते एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्याचप्रमाणे इथं सांगितलेलं आहे की वस्तूच्या सेवनापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ते एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ते मोजता येऊ शकत नाही. त्यामुळे संख्यात्मक मापन जे आहे ते या सिद्धांतावर केली गेलेली एक टीका आहे. त्याच्यानंतर आहे अविभाज्य वस्तू. अविभाज्य वस्तू म्हणजे काय? जसं की पाणी. मी जर तुम्हाला एक घागर पाणी दिलं तर तुम्ही त्या एक घागर पाण्याचं जे रूपांतर आहे विभाज्यता करू शकता. म्हणजे त्या एक घागर मधून तुम्ही एक वाटी पाणी काढू शकता, एक बॉटल पाणी काढू शकता, एक ग्लास, एक तांब्याभर पाणी काढू शकता, किंवा आहे त्या घागरीचे दोन वेगवेगळ्या घागरीमध्ये रूपांतर करून आहे त्या घागरीतल्या पाणी दोन विविध घागरीमध्ये विभाज्यता करू शकता. बट काही वेळा असं होते की उपभोक्ता ज्या वस्तूचं सेवन करायला, उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घ्यायला ती वस्तू अविभाज्य असते. अविभाज्य असते म्हणजे काय? त्याचे तुकडे करता येत नाहीत. काय सांगण्यात आलेलं आहे? हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन. गाडी म्हणजे काय? मोटर व्हेकल, जेही तुम्ही वाहन वगैरे वापरतात. रेफ्रिजरेटर म्हणजे काय? शीत कपाट, फ्रीज जे आपण वापरतो. त्याच्यानंतर आहे दूरदर्शन. दूरदर्शन म्हणजे काय? टेलिव्हिजन सेट, टीव्ही. ह्या सारखे जे वस्तू असतात हे अविभाज्य नसतात, ह्याचे तुकडे करता येत नाहीत व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही. म्हणजे हा जो सिद्धांत आहे गाडी असेल, फ्रीज असेल, टेलिव्हिजन सेट असेल त्याच्यासाठी लागू होत नाही. का? कारण ह्या सर्व जे वस्तू आहेत ह्या वस्तूंची खरेदी एका वेळी एकच केली जाते. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये टीव्ही घेत असाल तर मॅक्सिमम जण त्यांच्या घरी एकच टीव्ही घेतात. कार जर घेत असतील तर ऍट अ टाइम प्रत्येक जण एकच कार घेते. सोमवारी एक कार घेतलं उपयोगिता वाटते, मंगळवारी एक कार घेतलं, बुधवारी एक कार घेतलं, रेग्युलरिटीवर तुम्ही कार घेऊ शकता का? नाही. काही वस्तू ही एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळं अविभाज्य वस्तू आहे हा सुद्धा या सिद्धांताला केली गेलेली एक टीका आहे. राईट. त्याच्यानंतर आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता म्हणजे काय? चेक करा. आता मी तुम्हाला त्या दिवशी एक्झाम्पल सांगितलं होतं की सपोज एखाद्या गरीबाला आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला दोघांनाही तुम्ही लाईन मध्ये ठेवलं. ओके, आपण जस्ट इमॅजिन करूयात एक गरीब व्यक्ती आणि एक श्रीमंत व्यक्ती. ओके, स्क्रीनवर प्रत्येकाने फोकस करायचंय. ऍट दिस मोमेंट तुम्हाला स्क्रीनवर दोन व्यक्ती दिसत असतील. या व्यक्तीचं नाव आहे रिच, या व्यक्तीचं नाव आहे पुअर. ऑलराईट, पुअर. ओके, आता इमॅजिन करा की तुम्ही ह्या दोघांनाही व्यक्तींना, ह्या दोघांनाही तुम्ही जर 2000 सॉरी बंद झाली नोट.
आपण असं इमॅजिन करूयात, आपण ह्या दोघांनाही 10,000 रुपये दिलेत, बरोबर आहे. श्रीमंत व्यक्तीलाही गरीब व्यक्तीलाही 10,000 रुपये दिलेत. तर आता होते काय, की जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याला सुद्धा त्या 10,000 ची आवश्यकता असते. ऍट द एंड पैसा सबको चाहिए, बट जे उपयोगिता असते ते जेवढी श्रीमंत व्यक्तीची आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने उपयोगिता जास्त गरीब व्यक्तीची असते. आता रिच ज्याच्याजवळ अगोदरपासून मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, पुअर ज्याच्याकडे पैसाच नाही, खिसा एकदम कंगाल झालेला आहे, आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्या दोघांनाही 10,000 रुपये दिलेत, तर नक्कीच रिच पेक्षा कितीतरी जास्त पटीने जी उपयोगिता आहे ते कोणाला असणार, पुअरला असणार. कारण ज्याच्याजवळ काहीच नाहीये त्याच्याजवळ 10,000 रुपये आले तर मग काय करेन तो, मागच्या 3-4 दिवसापासून जर जेवण केलं नसेल तर तो जेवण करेन, अंगावर कपडे जर फाटलेले असतील तर तो नवीन कपडे घेईन, घरातलं काही सामान वगैरे जर आणायचं असेल तर तो सामान वगैरे आणून घेईन. मग म्हणजे काय, की रिचला जेवढे त्या पैशाचा उपयोग असेल त्याच्यापेक्षा जास्त पटीने उपयोगिता कोणाची असते, पुअरची असते. थोडक्यात सांगायचं काय, की वस्तूच्या प्रत्येक नग सेवन केल्यानंतर मिळणारी जी उपयोगिता असते ते स्थिर नसते, ते व्यक्ती परत्वे व त्यांच्या गरजे परत्वे बदलत असते. काय सांगण्यात आलेलं आहे पैशाची, की सिद्धांत ग्रहित धरतो की पैशाची प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. पण टीकाकारांच्या मते सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे तसेच किमतीतील बदल व पैशांचा साठा यामुळे प्रभावित होते. म्हणजेच काय, की पैशाची पासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता असते ती पर्सन टू पर्सन बदलत असते. जर एका श्रीमंताजवळ ऑलरेडी 5 लाख आहेत आणि त्याला जर तुम्ही 10,000 रुपये दिलेत, त्याच्याजवळ 5 लाखचे 5 लाख 10,000 होतील, कुठं ना कुठं त्याला उपयोगिता वाढेल. बट एका गरीब व्यक्तीला काहीच नाहीये आणि त्याच्या तिजोरीमध्ये 10,000 रुपये टाकलात तुम्ही, तर नक्कीच त्या श्रीमंतापेक्षा जास्त उपयोगिता कोणाची असते, श्रीमंत उपयोगिता त्या गरीब व्यक्तीची असते. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे एकच गरज. एकच गरज हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. ह्याच्याशी रिलेटेड काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, की हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवतात. आता विचार करा, की या सिद्धांतामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की व्यक्ती ज्या वस्तूचं सेवन करत आहे ती एकच वस्तू असली पाहिजे आणि ती एकाच कामासाठी उपयोगात आणली गेली पाहिजे. बट ऍक्च्युअल मध्ये दिवसभरामध्ये जर आपण बघितलं, आपल्याला पाण्याचं कंझम्पशन लागते, अन्नाचं कंझम्पशन लागते, घरचं कंझम्पशन लागते, वस्त्राचं कंझम्पशन लागते. म्हणजे आपण अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी अनेक गोष्टींचं जेव्हा आपल्याजवळ येतात तेव्हा कुठं आपल्याला समाधान असते, राईट. बट या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवतात. आता आपण असं गृहीत धरूयात, की पाणी, ओके, एक सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीला पाण्याची एक बकेटामध्ये पाणी दिलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला तो बकेटातलं पाणी फक्त आणि फक्त पिण्यासाठी वापर करायचा आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती आहे की ज्याला एक बकेट पाणी दिलेलं आहे आणि तो त्या बकेटातल्या पाण्याच्या साह्याने काहीही करू शकतो. तुम्हाला काय वाटते, कोणत्या व्यक्ती जास्त समाधानी असेल? सर, ज्या व्यक्तीला एक बकेट पाणी दिलेलं आहे आणि तो त्या पाण्यापासून काहीही करू शकतो तो व्यक्ती पहिल्या व्यक्तीपेक्षा जास्त समाधानी असेल. का? कारण तो त्या बकेटातलं पाणी स्वतःच्या स्वच्छतेसाठी वापरू शकतो, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरू शकतो, झाडांना पाणी देण्यासाठी वापरू शकतो, स्वयंपाकासाठी पाणी वापरू शकतो, राईट. विविध पदार्थ बनवण्यासाठी पाणी वापरू शकतो. म्हणजेच काय, की दुसरा पहिल्या परिस्थितीला व्यक्ती काय, तो फक्त पिण्यासाठीच वापरू शकतो. बट त्याचं स्वच्छतेचं काय, त्याच्या आसपासचं परिसरचं काय, त्याचे पाण्यापासून असणारे गरजा आहेत ते अनेक आहेत. म्हणजे हा सिद्धांतामध्ये जे सांगितलेली आहे की वस्तूची जी गरज आहे ते फक्त एकाच गोष्टीसाठी वापरू शकता, ते चूक आहे. सर्वसाधारणपणे व्यक्ती जे असतात ते त्या वस्तूपासून अनेक गरजा भागवत असतात. आय होप तुम्हाला हे 5च्या 5 जे गृहीतके आहेत सिद्धांतावरील केली गेलेली टीका आहेत ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. तुम्ही जर ह्या सर्व गोष्टी थोडस व्यवस्थित ऑब्झर्व कराल तर हे जे 5 टीका आहेत
ते त्या घटत्या सीमांत उपयोगितेचे जे गृहीतके आहेत त्या दिलेल्या गृहीतक्यामधून 5 गृहीतके बाजूला काढलेले आहेत की जे 5 गृहीतक्यांवर अर्थशास्त्र तज्ञांकडून टीका केली गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर गृहीतके पाठ असतील तर टीका ऑटोमॅटिक तुम्हाला पाठ होऊन जातात. तुम्हाला काय करायचं आहे, एका कागदावर सर्व गृहीतके लिहायचे आणि ते सर्व गृहीतके लिहिल्यानंतर तेच सेम बाजूला काढून ठेवायचे ज्यांच्यावर टीका केली गेलेली आहे. ऑटोमॅटिक क्वेश्चन पाठ होऊन जातात. राईट. आजच्या क्लाससाठी एवढंच. आता क्वेश्चन येते की सर आम्हाला अर्थशास्त्राचे नोट्स पाहिजे असतील तर कसं करायला पाहिजे. बिग बुल बॅच तुम्हाला जॉईन करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, ओसीएम आणि अकाउंट्स हे तिन्हीच्या तिन्ही विषय शिकवण्यात येतात. त्याचबरोबर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर प्ले स्टोअरला जा, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ऍप डाउनलोड करण्यासाठी ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला अर्थशास्त्र, ओसीएम, आर्टचे सर्व विषय, कॉमर्सचे सर्व विषय प्लस इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम आणि मागच्या वर्षीची तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा मिळतात. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करत जा. जेवढं तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करताल तेवढं सुद्धा आमची एनर्जी वाढते. ओके. टाटा बाय, टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.